तर हाय नमस्कार, बघू शकताय आपला घट कसा उगवलेला आहे. हे बघा, असा माळ आपल्या आज 5वी माळ आहे. 5 दिवस झालं घट एवढा भारी उगवलाय. बघू शकता तुम्ही. आमच्यात घट उगवतच नव्हता, उगवत होता पण उंदीर मामा गुशी गुशी मावशी आणि खाऊन टाकायचे त्यातलं धान्य. सगळी माती सगळ्या रानात पसरवायची, उगवतच नव्हता. म्हणून या बारीच्याने म्हणलं बाई उगवू दे म्हणलं, म्हणून उगवला. बघा आता गुशी काय आपल्या इथं नाही, त्या उंदीर मामा आहेत पण त्यांनी काही खोड केलेली नाही अजून. काय आले तर दादा माळ घेऊन आले तर या आता माळ टाकायची. आईनं देवपूजा केली. म्हणलं चला मी पण कामाला जाते. म्हणलं तुम्हाला घट काय बघायला भेटत नाही, मी आपलं बाहेरच ब्लॉग बनवते आणि तसले तिकडल्या तिकडच जायचं, एवढा वेळच नसतो या. तर बघू शकता हे असा घट उगवलेला आहे आपला. उगवला का नाही एकदम भारी, नजर लागल बाया. तर तसाच काय इकडं चहा पिणं चाललेला आहे. आणि रात्री याची भाजी बनवली, दसमी बनवली. आणि कशाची ग भाजी? राजगिऱ्याची भाजी. तर बघू शकता, म्हणलं चला तुम्हाला मी दाखवावा घट आपला उगवलेला, किती उगवलाय किती नाही. तर बऱ्यापैकी चांगला उगवलेला आहे आपला घट. अजून 4 दिवस आहे. 4 दिवसात का नाही ही काही दिसायचं नाही, ही इथपर्यंत येणार. म्हणजे हाता एवढा उगवतोय. मग बघा, विचार करा, जर आपण मनापासून तर भावना केल्या तर सगळ्या गोष्टी होते. त्या मनापासून नुसतं काय, मनात भावना, मनात नाही भावना, देवा मला पाहुणा, असं नुसतं तोंडात न वापा घालवायच्या. मी लय करते देवाचं, मी लय करते, असं काय नाही. मी कधी हात जोडलेला बघितलं का तुम्ही? नाही. पण मनामध्ये भावना आहेत. मनामध्ये जे माणूस करते त्यांना अडवायचं नाही, त्यांच्यात सहभागी व्हायचं आपण, असं माझं हे आहे. तर बघू शकताय अजून ही 5 दिवस झाले तेवढा एवढा उगवलाय. अजून 4 दिवस असेल आहे का नाही, अजून 4 किंवा 5 दिवस, म्हणजे 10 दिवस तर असतोच तसा. 10व्या दिवशी हलवते ते, आहे का नाही. शिलंगणला माणसं इथं टोपीत तुरा घालते ती आता. आणि शिलांगण बघू आता कुठं भेटलं तर येऊन. तिथं मला लवणात दिसलं. सोनं चांदी तर आणावं लागन. फुलं आणायचे ते आपल्याला. फुलं तर लय महाग झाले. ती झेंडूची 50 रुपये किलो फुलं. तर चला मी जाते त्या घरात, जरा थोडंसं बोलते तुमच्या सोबत. तर कामाला जायचंय बघा. आई बनवायला लागली. आणली का फुलं? हा बघा, बानूचा खेळ चाललाय कसा कोपटात. बानू पारोशीच राहिली काय, पाणी ठेवलंय, दूध ठेवलंय तापवायला. तात्या आल्यात फुलं घेऊन. बघू शकता फुलं, हो का, फुलं आणलेली आहेत. तर त्या दिवशी तुमच्या इकडं आता झेंडूची फुलं, मखमलीची फुलांच्या हार घालतात बाय. आमच्या इकडे नाही ती घालते ती, पण जर तोडायला गेलं तर आमच्या इथं असते ती. नाहीतर मग एवढा हौसनी तर कोण घालत नाही. तर बघू शकताय उपासाला किती काय काय आणलेलं आहे. केळं आणल्यात, पेरू आपल्या झाडाचंच आहेत. तिकडं सीताफळ खंडेभर पाटीभर आहेत. कोण खाईना, ती खायला नको म्हणते ती. मिरच्या तिखटच खाते ती. पायाला काल लागलं या, मिसने खालीच पाय घावला. आता प्रत्येकच गोष्ट दाखवावं असं काय नसतंय बरं का. कसं आहे, काय म्हणते ना बाई, दाखलेलं म्हटलेलं सुद्धा दाखवते, म्हणून आपण नाही त्या गोष्टी दाखवत. तर आज 5 दिवस झालं उपास आहेत. 5 दिवसात बुधवारी 7वी माळ येते. तर आम्ही जाणार आहे
करमाळ्या कमला देवीला. जिथं आरच्या परशाची शूटिंग झालती तिथं आम्ही जाणार आहे. या सगळ्यांनी जरी कोणी येत असेल तर सांगा मला कमेंटमध्ये की आम्ही जवळच आहेत. कोण माझे हेडो बघत असेल तर कसं आहे माहिती आहे का, आता आई डबा बनवायला लागली तर मी बानूला आंघोळ घेते घालून, कपडे धुती. तर बानूचा खेळ चाललाय मस्तपैकी भारी. बानूचं पण दातन हे दुखत होतं. काल जालीम औषध केलं तिला, झिंडोरटाचा पाला, लांडग्याचा पाला एकच म्हणतात, पण ते औषध केलं तिला तेव्हा तिचं राहिलं दात पूर्णपैकी असं दातासारखं दात नाही तिचं, असं एकदम भुगा झाल्यासारखं झालेलं आहे. तर फक्त ही इथलं वरचं चांगलं आहे तर बानूचं दात. आज कोण वार आहे ग? सोमवार आहे का रविवार आहे? शनिवार होता काय? सोमवार आहे. सोमवार आहे काय माहिती बाय. मी तर म्हणते रविवारच आहे. ध्यानात सुद्धा राही ना तर आज बाजार दिसतोय. बरं झालं सांगितलं पिशवी न्यायला जातानी. काय दुसरं काय आणायचं तेव्हा आम्हाला? मिरच्या आणि काहीतरी कालवणाला टमाटी भिंबाटी अशी काहीतरी असं काहीतरी आणायचं. वांगी बी खात नाही कोण, काहीच नाही. शेवग्याची शेंगा आणायची. द्या फेकून. आता तू खातीच म्हणून कारले आणतोय. मला काय माहिती लागणार आहे म्हणून मी म्हणलं तवर करायचे. तर चला, आईचं चाललाय स्वयंपाक. तवर मी घेते बानूला आंघोळ वगैरे घालून. तर कसं वाटतं आपलं घट सांगा मला कमेंटमध्ये. जसं आहे तसं आपण बसवलेलं आहे बघा, भोळे भक्ती. तुमचं पण सांगा आम्हाला कसे बसवता, कशा पद्धतीने असतात. आमच्या अशा पद्धतीने असतं एकदम. अजून तर लय मोठा व्हायचा आहे तर दाखवेलच तुम्हाला. तर चला बाय.